नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, खरंच बऱ्याच दिवसापासून आपले व्लॉग येत नव्हते, तर त्याचं कारण जे होतं, आपला रिअल इस्टेटचा जो चॅनल आहे त्याच्यावर आपण कंटिन्युअसली व्हिडिओ आणि प्रॉपर्टी अपलोड करतोय। जर तुम्ही नसल बघितला तर नक्की जा बघा, खूप जबरदस्त त्या ठिकाणी मी प्रॉपर्टीज एक्सप्लोर करत असतो। सो प्रॉपर्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील, त्यामुळेच खरं व्लॉग येत नव्हते। परंतु आज आहे आपल्या गावची यात्रा, म्हणजे ओझरमेघ ची यात्रा आहे। चंपाषष्ठीच्या दिवशी ही यात्रा पार पडत असते आणि ही महाराष्ट्रातली म्हणजे जेजुरी नंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणून आपल्या ओझरच्या यात्रेचा मान आहे। सो खूप जल्लोष आहे। दुपारचे जवळपास 2 वाजलेले आहेत। अशी आख्यायिका आहे, जेव्हा खंडेराव महाराज चंदनपुरीला जात होते त्यावेळेस ते आपल्या ओझरला थांबले होते, अशी आख्यायिका आहे। आणि असंही म्हणतात की देवाचा घोडा हा यात्रेच्या आधी मंदिराजवळ येऊन थांबतो, परंतु आता शहरीकरणामुळे ते तसं होत नाही। आता माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय हे आहे नवं मंदिर। या ठिकाणी बघू शकता, दुपार वाज झाली तरी पण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग आहे। आता आपण जाणार आहोत नव्या मंदिरात दर्शन घेऊया, देन मग आपण जुन्या मंदिरात जाऊया, जे की बाणगंगा नदीच्या तीरावर आहे। चला। फायनली आता आम्ही खंडेराव मंदिरात आलेलो, खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप गर्दी आहे। सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो, देवाचं दर्शन घ्या। अशा पूजा चालू आहे, तुम्ही बघू शकता पूजा चालू आहे, तळी भरत आहे, बाहेरचा काय अशा पद्धतीचा माहोल आहे। दान करते आहे तर कृपया रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ महादान असं आहे। तर फायनली आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत। खूप मध्ये आतमध्ये गर्दी होती आणि या ठिकाणी ठिकठिकाणी अशा स्टॉल्स लागलेले आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गोडीशेव, रेवड्या, त्यानंतर पेढे या ठिकाणी घेऊ शकता। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। खरं तर या ठिकाणी पूर्ण पंचक्रोशीतून या ठिकाणी लोक येत असतात यात्रेला। पूर्ण मोठी यात्रा असते, महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा म्हटल्यावर विचार करू शकता किती मोठी यात्रा आहे। आता आम्ही जाणार आहोत 12 गाड्या, आता जवळपास 2 वाजले, साधारणतः 3-4 वाजता जुन्या मंदिरात पण जाणार आहोत, तेही दाखवतो। आणि 4-5 वाजता 12 गाड्यांची मिरवणूक निघती, सो तेही कथा तुम्हाला पुढे सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे। ही मंदिराची फ्रंट साइड आहे, या ठिकाणी हा दीपस्तंभ आहे, तुम्ही बघू शकता। रात्रीच्या वेळेस खूप सुंदर याला विद्युत रोषणाई केली जाते आणि या ठिकाणी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। अशा या ठिकाणी स्टॉल्स पण तुम्हाला बघायला भेटतील, त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता। दुपारची वेळ असल्यामुळे, ऊन असल्यामुळे फार थोडी गर्दी आता कमी झालेली आहे, बट एक संध्याकाळपर्यंत खूप गर्दी होणार आहे। तसं खरंच प्रसंगी सांगायचं गेलं तर प्रत्येक सण हे थोडे आता कमी वाटायला लागले। यात्रेचा जो लहानपणी जो माहोल असायचा, जो आनंद असायचा, तो आता खरं तर वाटत नाही। तुमच्यासोबत पण तसंच होतं का? प्लीज कमेंट मध्ये नक्की कळवा। माझे छत्रपती चौक आहे, म्हणजे त्याला सायकेडा फाटा म्हणता, पूर्ण असा एंट्रन्स आहे। गाड्या दिसतील आता, हो नंतर मिरवणूक चालू झाली का? हो, सगळं जाम। शोपीस सारख्या वस्तू, टेडी वेअर, टॉयज वगैरे आहे विकायला। आम्ही विचारलं, 50 रुपयाला होतं फक्त ते शोपीस, काचीचं शोपीस होतं। देन चला आता 12 गाडे बघूया कशा पद्धतीने सजले। तुम्हाला अशा ठिकठिकाणी पायनॅपलचे खूप सारे स्टॉल्स बघायला भेटतात, कारण ते नेहमी असतातच। चलो, आता इथे पूर्ण बॅरिकेटिंग लावलेली आहे गाड्यांची, बघू शकता। या ठिकाणी पूर्ण पार्किंग आहे। लास्ट टाइम याची गाडी चोरीला पण गेली होती 3 वर्ष आधी। हे आहे यात्रा मैदान, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात जाईंट असे पाळणे लागलेले आहेत। सो खूप मोठा या ठिकाणी आज संध्याकाळी 12 गाड्या ओढले जातील। तुम्ही हा बघू शकता, हा रोड आणि या साईडला हे पूर्ण पाळणे। आता आम्ही या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणून संध्याकाळी 12 गाड्या ओढल्या जातील। सो आता काहीच गर्दी नाही आहे, थोड्या वेळात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल की किती गर्दी असेल, कारण संध्याकाळचा इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे। जस्ट तुम्ही हे लोकेशन लक्षात ठेवा, असा पूर्ण उतार इथून असे पूर्ण इथून 12चे 12 गाड्या असतील। तिथे देवाचा 12 गाडा पण आलेला आहे, हा एक देवाचा गाडा असतो आणि बाकी सर्व जे स्थानिक आहे ओझरचे, कदम, पाटील, त्यानंतर पगार, गवळी, शेजवलचे सर्व आहे, बाला बलुतेदार, त्यांच्या सर्वांच्या ठिकाणी गाड्या असतात आणि ते देवाचा घोडा ओढतो। खूप थरारक अनुभव असतो। देवाच्या गाड्याविषयी मी बोलतो तो मित्रांनो, तो हा देवाचा गाडा आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी संध्याकाळी पूजा वगैरे होईल याच ठिकाणी
आणि तो गाडा पुढे ओढला जाईल आणि तो पूर्ण यात्रा संपोस तर गाडा इथंच असतो. अशा पद्धतीचा हा देवाचा गाडा असतो, मानाचा गाडा असतो. सर्वात पुढे हा गाडा असतो. बघू शकता अशा पद्धतीने मस्त सजवलेला आहे. लाइटिंग वगैरे असते आय थिंक त्याला. सो असं पूर्ण माहोल आहे. ठिकठिकाणी तर ग्रामस्थ येऊन पाया पडतात. आता इथं साईडला बॅरिकेटिंगचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता दुपारचे जवळपास 2:30 ते 3 वाजलेले आहेत. दोऱ्या लावतात अशा. खूप गर्दी असते. बोलत होता की आता वाटत नाही पहिल्यासारखी यात्रा, त्याविषयी काय सांगशील? मित्रांनो आता 2024 संपत आलाय आणि 2020 म्हणजे कोरोना आला होता. हे 5 वर्ष कसे गेले खरं तर कळालंच नाही. तुमच्यासोबत पण तसंच झालंय का? प्लीज कमेंट मध्ये सांगा. म्हणजे इतकं फास्ट केलं काही समजलंच नाही. कोणता सण सारखा वाटत नाही. ठीक आहे संध्याकाळी कळल. मॉल बनायला थोडा टाइम आहे अजून. चला आता जुन्या मंदिरात जाऊया आणि देन मग 12 गाडी बघूया. आता आम्ही मारुती वेश या ठिकाणी आलेलो आहे. हा तुम्ही गाडा बघू शकता. घोड्याचे कान दाबून ठेवले तर घोडा घाबरल म्हणून. जबरदस्त पूर्ण दूर झालाय. क्षत्रिय मराठा गाडा आहे. हनुमान चौकात हा गाडा उभा असतो. तो आता याची मिरवणूक निघालेली आहे. चला पुढे जाऊन बघूया. फायनली आता 4 वाजलेले आहेत आणि 12 गाडे सुरू झालेले आहे. मिरवणूक 12 गाड्याची. सो बघूया. आता संभाजी चौकात जाणार आहे. त्या ठिकाणी मोठा चौक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कसरती दाखवता मलखाम असतो 12 गाड्यांमध्ये. खूप थरारक ही खरं तर ओझरची परंपरा आहे. सो चला फोन मध्ये नका खेळू यार आज तरी. हे बघा पुढे तुम्हाला चौक दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याचं नाव आहे. त्या ठिकाणी कदम पाटील यांचा गाडा आहे म्हणजे आपला. आम्ही लहान होतो ना तेव्हा घरचे आम्हाला या चौकापर्यंतच पाठवत होते आणि इथे हा नंतर घरी आम्हाला बोलून घ्यायच्या कारण आम्ही लहान होतो ना. आता आम्ही पूर्ण शेवटपर्यंत जाणार आहे. चला. ओ माय गॉड वाव. आता आम्ही पुढे आलेलो आहोत. हा कदम मराठ्यांचा गाडा आहे. हा माळीवाड्यातला गाडा आहे. गाडी एवढी मोठी आहे तर फसली बघा. एवढी मोठी आयसर आहे इथं लागली. हा कोपरा टच होतोय. निघून जाईल काय वाटतंय? जाईल निघाली. दोन्ही साईडनी गाड्या गाडी.
मित्रांनो, हा आहे देवाचा घोडा. याची खूप वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते, तुम्ही बघू शकता. आणि ही आहे देवाची पालखी. आता आपण 12 गाड्याच्या मिरवणुकीसोबत आलेलो आहोत गडाख कॉर्नरच्या जवळ. आणि या ठिकाणी मोठा चौक असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात भक्त आणि सर्वच जण आनंद घेतात. 12 गाड्यावरच्या कसरती आणि मलखांब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त. जेजुरी नंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ओझरच्या यात्रेचा मान आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा ही साजरा केली जाते. या गर्दीवरून तुम्ही अंदाजा लावू शकता. खरंच संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि सर्वच 12 गाड्या आता यात्रा मैदानाच्या दिशेने जात आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी उपस्थित आहे. आता जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता उजव्या साईडला मुंबई आग्रा हायवे आहे. त्या ठिकाणी किती मोठ्या संख्येने आपल्याला लोक बघायला भेटत आहे. फायनली यात्रा मैदानावर आले. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा माहोल झालेला आहे. सकाळी तुम्हाला दाखवलं होतं, आता बघा. ओ माय गॉड, लिटरली खतरनाक. तुम्ही बघू शकता. वाव. दोन ते 3 12 गाडे मागच राहून गेले होते, बघू शकता. फायनली 12 गाड्या ओढून झालेले. आता आम्ही चाललोय घरी. वाव, हे बघा पूर्ण पाळणे लागलेले आहेत. खतरनाक. काय मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला जेजुरी नंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा? मला खात्री तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि यात्रा देखील. प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्या गावाला अशा पद्धतीची एवढ्या मोठ्या लेवलची यात्रा पार पडते का, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.